सराव हा महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही, कारण त्यानेच योग्य वृत्ती तयार होते। परंतु चुकीची वृत्ती ठेवून सराव केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील। आपले गुरुदेव ठामपणे असे सांगतात की ध्यानाच्या सरावाचे दोन घटक आहेत, एक आहे स्वतःचा सराव आणि दुसरे म्हणजे आपली वृत्ती। यशामध्ये वृत्तीचा 95% वाटा आहे, तर फक्त 5% वाटा सरावाचा आहे। सराव हा महत्त्वाचा आहे यात काही शंकाच नाही, कारण त्यानेच योग्य वृत्ती तयार होते। परंतु चुकीची वृत्ती ठेवून सराव केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील। मी जेव्हा फार्मसी व्यवसायात होतो तेव्हा मी बऱ्याच चुकांमधून शिकत गेलो की औषध दुकानासाठी, विशेषतः जर ते किरकोळ औषधांचे दुकान असेल, तर त्याच्या यशासाठी काय महत्त्वाचे आहे, आणि ते म्हणजे दुकानाची योग्य जागा, तुमचे औषधाचे दुकान। जर हॉस्पिटलच्या समोर असेल तर या व्यवसायात तुम्ही कधी अपयशी होणार नाही जर तुम्ही मूर्ख नसाल, कारण प्रत्येक जण पाहू शकतो की इथे मला माझी औषधं मिळतील, माझे प्रिस्क्रिप्शन भरून मिळेल। त्या काळी व्यावसायिक यशाची ती परिभाषा होती, पण आजच्या काळात तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे करता याने काही फरक पडत नाही, कारण आताच्या जगात तंत्रज्ञान, इंटरनेटचे जाळे इत्यादींमुळे या गोष्टींचे महत्त्व राहिले नाही। इंटरनेट युगातही जर काही महत्त्वाचे आहे तर ते आहे तुमचे संकेतस्थळ, तुमचा पत्ता, म्हणजेच संकेतस्थळ लक्षात ठेवण्यास किती सोपा आहे। जर तो लक्षात ठेवायला खूपच किचकट असेल तर लोकांना त्याचे नावही लक्षात राहणार नाही आणि त्यामुळे ते त्या संकेतस्थळाला भेटही देणार नाहीत। त्याचप्रमाणे व्यावसायिक जगात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ठिकाण, ठिकाण आणि ठिकाण। तसेच आध्यात्मिक यशासाठी सुद्धा या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, वृत्ती, वृत्ती आणि वृत्ती। तर माझ्यामध्ये कशा प्रकारची वृत्ती असायला हवी? मी जेव्हा प्रथमच सरावास सुरुवात केली तेव्हा मला हळूहळू या पद्धतीविषयी समजत गेले आणि मी नंतर ते अंमलात आणले। उलट जेव्हा मी झोपायला जायचो तेव्हा मी सकाळच्या ध्यानाची अपेक्षा करणे अगदी स्वाभाविक होते। ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, ज्याची उत्कंठा तुमच्या अंतःकरणात सुरू आहे की मी जागे होताच मला ध्यान करायचे आहे, ही वृत्ती मनात ठेवून मी झोपायला जायचो आणि मनात म्हणायचो, हे देवा, मला झोपेतच तयार कर, म्हणजे सकाळी मी चांगले ध्यान करू शकेन। मग माझ्या मनात एक विचार आला की जर तुमच्यामध्ये अध्यात्माची तळमळ किंवा आवड नसेल तर तो एक अतिशय नीरस सराव बनेल। आता नवरा बायकोच्या नात्याची कल्पना करा, तुम्ही सिनेमाला जात आहात, सिनेमा 4 वाजता सुरू होणार असतो, पण तो 3 वाजताच चित्रपटगृहात पोहोचतो। 4:05 झाली तरी ती आलीच नाही तर त्याचे जगत संपेल। तो मनात म्हणेल, हे देवा, ती येईल ना? त्याचे हृदय इतके बंद पडत जाते की असे वाटते तो आता चित्रपटगृहातच कोसळेल। आता आपल्यात त्या पद्धतीचे प्रेम आहे का? परमेश्वराच्या साक्षात्काराची अशी अतुलनीय तळमळ आपल्यात आहे का? मला वाटते आपल्यात नसेलही, बहुतेकांमध्ये ती नसते, पण जर आपण ती विकसित करू शकलो, ती जोपासू शकलो, तर जाणीव सहज होऊ शकेल। तेव्हा हे खूप सोपे होते।